नमस्कार, मी संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आपल्या वाशिम जिल्ह्याला जो आता सध्या आकांक्षित जिल्हा आहे, त्या जिल्ह्याला प्रेरणा जिल्ह्याचं स्वप्न आपण सगळे जिल्हावासी बघत आहोत. आणि हे स्वप्न जे साकार होणार आहे, तर त्यासाठी एक महत्वाचं आणखीन आपल्याजवळ जे टूल सापडलंय ते म्हणजे हा जलतारा. आता हा जलतारा जिथं याची निर्मिती झाली आपल्या मंठा तालुक्यामध्ये, मंठा तालुक्यातले डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांनी हे संशोधन केलंय आणि तुमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ही जलतारा झालेली आहे. आणि आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात करण्यापूर्वी या ठिकाणी प्रत्यक्षात याचा काय इम्पॅक्ट आहे किंवा याचे यशोगाथा काय आहे हे पाहण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी आदरणीय घुगे सर पण या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. तसेच उपजिल्हाधिकारी देवरे सर पण आहेत. आणि या गावातले, आपलं गाव कोणतं म्हटलं? ढोकसाळ, मंठा तालुक्यातलं ढोकसाळ यांच्या शिवशंकर देशमुख आणि ज्ञानेश्वर देशमुख यांच्या शेतामध्ये आपण आहोत. ज्ञानेश्वर भाऊ, आपण हे केव्हा केले जलतारा या ठिकाणी? जलतारा आमच्या इथे आम्ही 2023 साली, म्हणजे 2 वर्ष झालेली. तुमच्याकडे शेती किती आहे म्हटलं? आमच्याकडे शेती 40 एकर आहे. 40 एकर. हो. आणि तुम्ही 40 एकरामध्ये 40 जलतारा केले. हो. म्हणजे अशा प्रकारे आणि हे दगड टाकले. आता हे आधी काय स्थिती होती आणि आता काय आहे? आधी म्हणजे ही हलकी जमीन आहे मुळात. बर तिला मेन म्हणजे पाण्याची कमतरता इतकी आहे की पाणी थांबत नाही. बर आणि थांबलं ते वाहून जात आहे. बर विहिरीला पाणी येत नाही. बर विहिरीला पाणी म्हणजे खाली मुरत नाही जमीन. बर आणि जास्त जर पाणी झाला तर जमीन चिबड होती. बर तर ह्या जलताराच्या खड्ड्यामुळं काय झालं की येणारं जे पाणी आहे ते या खड्ड्यात मुरलं. त्याचा फायदा असा झाला, पर्क्युलेशन झालं विहिरीला आणि जमीन चिबडली बी नाही. दोन्ही. बरं, आधी विहिरीला किती पाणी राहायचं तुमच्या? साधारण 2 घंटे. साधारण आता 2 घंटे पाणी राहायचं आम्हाला. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाणी पुरायचं. बरं, म्हणजे तुमच्याकडे 40 एकर जमीन आहे आणि तुम्हाला नोव्हेंबर पर्यंत तुमची विहीर होती, पण नोव्हेंबर पर्यंत पाणी पुरायचं, म्हणजे रब्बी मध्ये पीक घेण्याचं काम नव्हतं. नाही. आता सध्या स्थिती काय तुमच्या विहिरीच्या पाण्याची स्थिती? मोटर चालू आहे तुमच्या त्याच्यात, मोटर चालू आहे. बरं, दिवसभर. बरं. आणि हे कधीपर्यंत चालू राहते? हे समजा साधारण एप्रिल लोक धरा. बरं, म्हणजे तुम्हाला हक्काचं आता तुमच्या रब्बीतलं पाणी हक्काचं भेटलं, म्हणजे काही पावसाळा कमी जास्त झाला तरी. आणि यासाठी तुम्ही आता फक्त हे जलतारा केले की या व्यतिरिक्त काही केलेलं आहे? जलताराच. बरं, यापूर्वी तुम्ही सांगितलं की तिथे एक शेततळ पण केलं होतं, आता ते बुजून टाकलं का बरं? जमीन एक तर गुंतली होती त्याच्यात आणि त्याच्यात पाणीच नव्हतं ना आपल्याला त्याच्याकडे, समजा त्याच्यात हे करला. एखादी जमीन खर्च बी जास्त, जमीन बी गुंतून राहिली होती आणि पुन्हा उन्हाळ्यामध्ये त्याला पाणी जास्त चलत नव्हतं. बरं, उडून जायचं 1-1.5 महिन्यात. हेच पाणी भरपूर झालंय त्याच्यामुळे आपण ते काढून घेतलं, ते बरोबर आहे. म्हणजे जलतारामध्ये तुमच्या इथं दिसलं की सर हा इम्पॅक्ट खरोखर दिसतोय यांच्याकडे, की तुम्ही एक तर संपूर्ण क्षेत्रावर केले आणि त्यामुळे तुमच्या विहिरीची जे तुम्ही आता सांगताय आम्ही प्रत्यक्ष पाहतोय. सध्या तुमचं आता हे ओलीत आहे, म्हणजे आधी जर परिस्थिती असती तर कधी ओलीत केलं नसतं, परंतु हे सगळं झालंय 2 वर्षामध्ये. म्हणजे 2023 चा पावसाळा, त्यानंतर 2024 चा पावसाळा. आता हा जो जलतारा केला तुम्ही दगड भरले ओबडधोबड आहे ना, विहिरीतले आणून यामध्ये टाकले. याला साफ केलं का? साफ करायची आवश्यकता पडली का आतापर्यंत? का कसं? साफ नाही केलं, पण त्याला करावं लागतं. म्हणजे आता तुमचं हे दुसरं वर्ष आहे, पण अजूनही असं दिसते की फारशी माती यामध्ये 3 वर्ष. बरोबर आहे. म्हणजे तुमचं आता जलतारा सध्या खराब झाला नाही, पण हे अधून मधून साफ करणं आवश्यक आहे. 5 बाय 5 खोली 5 फूट. इथे मुरुम मला वाटतं जवळ आहे. जेसीबीने खोदलं ना खाली. माती किती? 1 फूट 2 फूट जास्तीत जास्त 2 फूट. बरं, याच्यात दुहेरी फायदे सर. चिबडासाठी बी आणि पाणी मुरासाठी बी. बरं, म्हणजे आधी काय चिबडत होतं का? नाही, जी जमीन खालची चिबडत होती आपली लावणातली, 2 एकर 4 एकर जमीन जी खालची आहे ती चिबडत होती. तिथे घेतल्यामुळे पाणी खाली मुरल्यानंतर चिबड. बरं, आता तुम्ही इथं वरच्या शेतामध्ये जलतारा केले, इथं पाणी मुरलं, मग खालची जमीन चिबडली नाही का? विहिरीला फायदा झाला. म्हणजे असं काही जणांचा समज असतो की वरच्या शेतामध्ये जर जलतारा केला, आधीच आमच्या खालच्या जमिनी चिबडतायत, मग इथं तुम्ही पाणी साठवताय आणि तिकडे चिबडेल, तर पण तसं आपली विहीर असल्यामुळे विहिरीला फायदा झाला त्याचा. बरं, चिबडाचा विषय नाही राहिला. खाली भूगर्भात वर सरफेसला येत नाही, जमिनीच्या वर येत नाही, खाली जात. पर्क्युलेशन साठी नंबर 1 आहे. याच्यासाठी काय आहे, काही आमच्या गावामध्ये काही शेतकऱ्यांनी केले नाही. जमीन कमी असेल म्हणा किंवा पैसे लागते, बाबा दगड कुठून आणा, पैसे लागते फुकट समजा. याचा शासनानं जर याचं जर काही डोकं समजा घातलं आणखीन,
तर हे खूप चांगलं आहे आणि शेतकरी या नात्याने मी तुम्हाला सांगतो यार. तुमच्या गावामध्ये किती लोकांनी केलेलं आहे असं जलतारा? साधारणतः 300 लोकांना. हो 200-300 लोक. नाही काही आहेत ना, छोटे आहेत काही मोठे आहेत, पण केले नाही. बर. असं तुम्ही जे म्हणले का आता हा. काही जमीन चिबडती बाबा, हा. क्षेत्र कमी आहे, बर. आपल्याला विहिरत नाही, बर. मग लोकांना कशाला पाहिजे असं समजा. मग आता तुमचं पाहून त्यांना काही आता कळालं असेल आता ना? फोन करले ते हा. की ते जलतारा कधी चालू होणार आहे बर आता. बर पण त्या योजनेच्या भरशावर स्वतःच्या वर्षा नाही, योजनेच्या वर्षा. योजना ही नरेगाची एक योजना आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी. Right. तुम्हाला तुमच्या हो ना, बरोबर आहे. तुम्हाला माहिती मिळेलच त्याची. नक्कीच. आपण मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये आपले जे उपजिल्हाधिकारी रोहे मान्य देवरे साहेब आहेत, आमचे ते उपजिल्हाधिकारी म्हणून आहेत, आणि यांच्या माध्यमातून आम्ही जे 5 एकराच्या आतले सर्व शेतकरी आहेत हो हो किंवा अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक किंवा एसटी आणि एससी कॅटेगरी मधले, या सगळ्यांच्या शेतामध्ये आम्ही एकरी 1 खड्डा हो. आणि 4,643 रुपयापर्यंत MRGS मधून त्यांना जी मजुरी आहे मजुरी. हो ते पण मिळणार. हो, म्हणजे हो. 46 रुपयाची त्यांना मजुरी पण त्यांच्या घरी चालली बरोबर आणि हा खड्डा पण होणार आहे. बरोबर. तर वाशिम जिल्ह्यामध्ये आम्ही जे शेतकरी इच्छुक म्हटल्यापेक्षा आम्ही सगळ्याच शेतकऱ्यांना तयार करतोय खूप चांगलं आहे त्याच्यात. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे करणार आहोत. आणि म्हणूनच हे मोठ्या प्रमाणात करण्यापूर्वी आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम होते, त्यांनी आम्हाला खास या ठिकाणी पाठवलंय किंवा याचा इम्पॅक्ट पण बघणं आवश्यक आहे बरोबर. का आपण हवेत बोलतोय, नाही, हे शास्त्रशुद्ध आहे का नाही. आता तुम्ही शेतकरी म्हणून आहात, म्हणजे हे तुमचे छोटे बंधू हो. शिवशंकर. आम्ही जेव्हा असं मुद्दाम तुमच्याकडे काय आलो, इथे शास्त्रज्ञ कोणी नाहीये, आम्हाला खरा इम्पॅक्ट तुमच्याकडून बघायचा आहे. आम्ही काही तुम्हाला पैसे देणार नाहीये किंवा तुम्ही चांगलं सांगितलं म्हणून तुम्हाला कुठून पैसे मिळणार नाही. नाही, बरोबर. म्हणजे तुमच्याकडून खरं जाणून घ्यायला की हे शेतकऱ्यांच्या कामाची गोष्ट आहे का नाही, हे करायला पाहिजे का नाही, काय म्हणाल तुम्ही? शेतकऱ्यांनी म्हणजे करायलाच पाहिजे. एकदम शेतकऱ्याच्या फायद्याची योजना आहे ही जलतारा. बर प्रत्येकानं करायला पाहिजे. प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणजे असं जर प्रत्येक शेतकऱ्यानं केलं तर आपल्या शेतामध्ये आपण पाणी आपलं निर्माण करू शकतो. आणि हो. जशी तुमची विहीर आहे जी डिसेंबर पर्यंत चालायची, आज एप्रिल पर्यंत चालते. चालेल. नक्कीच. आता तुम्हाला दिसते की हा खड्डा तर तुमच्या शेतामध्ये पण नाही, धुऱ्यामध्येच तुम्ही हो, तयार जमीन केला. अडत नाही, काय नाही. जमीन कुठे हे झालेली नाही आहे. आम्ही तर म्हणतो स्वतः आमचा अनुभव की एका एकरात 4 खड्डे व्हायला तरी चांगले पाहिजे. बर त्याचा शेतकऱ्याला फायदा आहे आणि शेतकऱ्यालाच नाही पूर्ण गावाला फायदा आहे पाहिजे. बर काही काही आमच्याकडे अशी काही गाव आहे तिथे पाणीच नव्हतं. बर. त्याने त्या शेतकऱ्यांना घरून पैसे टाकून 2-2 खड्डे घेतले, तर हा. त्यांची विहिरी आज फायद्यात येते. एक तर पर्क्युलेशन बी जास्त झालं आणि चिबड्या जमिनीसाठी जी जमीन चिबडली बी नाही, तो बी एक बरोबर इफेक्ट मिळाला त्यांना. म्हणजे आपण बघू शकतोय तुम्ही तुमच्यासारखेच, म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये तुमच्यासारखेच युवा शेतकरी आहे आमच्या इथं. हो. छोट्या छोट्या जमिनीवाले आहेत, काही मोठ्या जमिनीवाले आहेत, आणि जमीन जवळपास सारखीच आहे ना. म्हणजे इथून जमिनीचा प्रत हा म्हणल्यानंतर आपलं लोणार नंतर वाशिम, एवढा काही फरक नाही नाही, सारखं. आहे ना. आणि असे जर त्याही ठिकाणी आम्ही प्रयोग केले तर नक्कीच वाशिम जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात आपण जलक्रांती या जलताराच्या माध्यमातून करू शकतोय. आणि त्यासाठी सर्वात आवश्यकता राहते सर की नेतृत्व जिल्ह्याचं. म्हणजे एखाद्या, आता जसं तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणताय की आम्हाला हे करायचे आहे पण ती योजना नाही आहे, योजना नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये मात्र आम्ही दोन्ही घेऊन चाललो. म्हणजे आमच्या जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे ते योजना पण घेऊन चाललंय हो. आणि लोकांची मानसिकता पण तयार करतोय. आणि बघा की बरोबर. अप्पर जिल्हाधिकारी सारखे दर्जाचे हो. अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी सह आम्ही तुमच्या शेतामध्ये आहोत. बरोबर. तुमच्या मंठ्या गावातलं कोणतं गाव म्हटलं? डोकसाळ. डोकसा डोकसाळ डोकसाळ. आहे ना. किती लोकसंख्येचं गाव आहे? हे 2000. 2000. 2000 लोकसंख्येच्या गावामध्ये तुमच्या शेतामध्ये आमचे पाय लागले आणि ते या जलतारामुळे. नाही, नक्कीच. खूप चांगलं आहे सर हे. आम्ही बी खूप भाग्यवान आहोत की आमचा जो हे प्रयोग आहे ते हा. पूर्ण महाराष्ट्रात चाललाय. बर भरपूर या ठिकाणी भरपूर लोक येऊन गेले, दिल्लीचे काही लोक येऊन गेले, हम्म. अमेरिकेचे ते साहेब त्यांनी काय ते त्यांचा हा. ते बी येऊन गेले, भरपूर लोक येऊन गेले. हे खूप चांगला प्रयोग आहे. बर. जे तुम्ही आता काही गावांना मार्गदर्शन करायला जात असता का? नाही बर. तुमच्यातली कोण कोण जाते, म्हणजे टीम किती आहे नाही, याची? टीम सरच ते करतात मार्गदर्शन. बर. आम्ही काय कुठे गेलो नाही आणखीन. बर. आता नाही नाही, तुमचं हे मार्गदर्शन म्हणजे की तुम्ही चांगलं काम केलं, हो. जसं आपण सत्संग करतो ना हो, कुठं, हो. आपल्याला 2 चांगल्या गोष्टी केल्या तर येणाऱ्या सांगायच्या. सर, आता तुम्ही आमच्यासोबत सत्संगच करताना कसं दोन आहे माहिती चांगल्या सर, गोष्टी इथं आलं सांगताय. हा. आम्ही आमचं काम सोडून इथं येतो. उभं बर. राहतो. आज आता माझी स्वतः तिकडे तूर गोळा करणं चालू आहे, बर. ती सोडून मी इथं आलो कारण हे फायद्याच्या गोष्टी आहेत. इथे बरोबर काय आम्हाला तुमच्याकडून काही भेटणार नाही किंवा हे नाही की, पण आम्ही हे शेतकऱ्याच्या फायद्यासाठी हे सांगतो. हे बरोबर. मुळात हे नक्कीच. खूप चांगलं आहे. पण दुष्काळ निवारण्यासाठी हे एक नंबर 1चा पर्याय आहे बरोबर. जलतारा. जलयुक्त म्हणजे- शिवार जी आहे शासनाची योजना, आपण जे म्हणतो ना जलयुक्त आहे, पहिले पाणी अडवा पाणी- पाणी जिरवा, हो हो ते पाणी अडवा पाणी जिरवाचा प्रयोग आहे. बर. त्याला समजा
बरोबर आहे. म्हणजे हे बांध बांधाची योजना होती त्याच्यापेक्षा खड्डा केलेला परवडला. हा छोटा बांध घ्यायचा, हा खड्डे मात्र खड्डे करायचे. करायचे, ते बांध फुटते म्हणून आपण विनाकारण मोठा घेतोय, जमीन पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाते. काही दिवस पाणी पण साचतं. हा, हा. हो, पाणी पण साचतंय. नाही, नाही आता नाही साचत. आता सर काय होतं की बांध टेक्निकली घेतला जात नाही, म्हणजे हो. याची जमीन उताराला जशी आहे हो. त्याचप्रमाणे लोक बांध टाकतात. कालांतराने इथं डोबला साठते, जात. म्हणजे पाणी जायला पूर्ण पाहिजे म्हणजे पण ते पाणीच जात नाही. 10 गुंठे 5 गुंठे जमिनी पाणी राहते. बरोबर. खड्ड्यामुळे काय होत आहे, दुसऱ्या दिवशी पाणी गायब. म्हणजे आता किती पाऊस आला तरी पाणी तुमचं गायब होतं. बरोबर. खड्ड्यात तुम्ही जाणार. जिथं पाणी येतं त्या ठिकाणी खड्डे खड्डा घेतले. घेतलेला आहे. आपण पाहू शकतो की मंठा तालुका हा वाशिम जिल्ह्यापेक्षा कमी पाऊस असणारा तालुका, परंतु या मंठ्या तालुक्यामध्ये डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ आणि त्यांच्या टीमनं जी इथं काही गावामध्ये चमत्कार केलाय आणि असे शिवशंकर भाऊ देशमुख किंवा ज्ञानेश्वर भाऊ देशमुख सारखे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही आहो या ठिकाणी, आणि इथं जी छोटे छोटे जलतारा केले, प्रत्येकानं एका एकरावर एक जलतारा केला, तर आपण सगळ्यांनी यांची यशोगाथा ऐकलेली आहे आणि तुम्ही पोट तिडकीनं सांगताय, खुश होऊन सांगताय हो ना. की हे सगळ्यांच्या शेतामध्ये गेलं पाहिजे. तर नक्कीच याचा फायदा आहे म्हणूनच तुम्ही सांगताय, नाही तर चुकीची गोष्ट शेतकरी शेतकऱ्याला सांगत नाही. नक्कीच तुम्ही ज्या या इथं गोष्टी सांगितल्या ना, आम्ही ऐकल्या. आता नक्कीच आम्ही हा संदेश आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये घेऊन जाणार, इतर शेतकऱ्यांना सांगणार, मदत पण करणार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.